बीएमसीच्या घरांच्या लॉटरीला मुंबईकरांचा चांगला प्रतिसाद। गेल्या 10 दिवसात घरांसाठी 10,000 जणांची नोंदणी। आतापर्यंत 168 लोकांनी केले अर्ज निश्चित। मंदिराचा पुजारी विशिष्ट जातीचा असणं आवश्यक नाही। केरळ उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय। पुजाऱ्यांबाबत केरळ न्यायालयाचा मोठा निर्णय। हर्षवर्धन सपकाळांनी केलेल्या डिफेंडर गाडीच्या आरोपांवर आमदार संजय गायकवाड संतप्त। संजय गायकवाडांकडून सपकाळांचा एकेरी उल्लेख। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा 26 ऑक्टोबरला यवतमाळ दौरा। यवतमाळमध्ये शिवसंकल्प जिल्हा पदाधिकारी प्रशिक्षण शिबिर। शिंदे सर्व पदाधिकाऱ्यांना करणार मार्गदर्शन। मेट्रो रेल्वे 3च्या प्रवाशांना लवकरच इंटरनेट सेवा। भुयारी मार्गात इंटरनेट ब्लॉक, प्रवाशांमध्ये मात्र नाराजी। छत्रपती संभाजीनगरमध्ये टोमॅटोचे भाव कोसळल्यानं शेतकरी आक्रमक। अचानक भाव कोसळल्यानं संतप्त शेतकऱ्यांचा रास्ता रोको। जालन्यातील प्रसिद्ध उद्योगपती नरेंद्र मित्तल यांच्या पुतण्यावर गुंडांचा हल्ला। यश मित्तल यांच्यावर 7 ते 8 जणांकडून जीवघेणा हल्ला। या प्रकरणी 2 आरोपींना अटक। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।